या एवढ्या कार्यक्रमाच्या नादामध्ये एक गोष्ट समजी गेली बघ, काय ना ते माझं बालपण एका बाजूला, रिलेटिव्ह एका बाजूला, काही जोडलेली, काही कार्यक्रमात, काही कुठल्या संदर्भात, ड्रायव्हिंग लाईन, हॉटेल लाईन, सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामसुद्धा केलं होतं मी. पण हा एक आहे, ज्या माणसासोबत फक्त मी एकच महिना घालवला ना, त्या माणसाचे कॉल, मेसेज, कमेंट बघू बघू थकायलो मी आज. खरंच खरा तो मराठमोळा. आणि माझे काही मित्र पुठ्ठ्यावरी चित्र काढणारे, तेव्हा भाव खून काय काय गडबडला ते त्याचं त्याला ठाऊक. त्याला आता मी म्हटलो की उद्या तुला कॉल करते. त्याचं नाव आहे चेतन पाटील फ्रॉम सातारा. आता तो कॉल करेलच. इकडं सिमचा जरा प्रॉब्लेम आहेत ना, त्याच्यामुळं कॉल वगैरे काही व्हायलाच नाही. पण मी त्याला कॉल उद्या करल. दुसऱ्या आहेत माझ्याकडे, दुसरं कार्ड आहे, त्याला ॲक्टिवेट करणार, त्याच्यावरून कॉल करणार त्याला. हां ठीक आहे. आणि चेतन भाई यार, आय एम रिअली सॉरी टू से ब्रो, प्लीज. अरे ते थोडं तू समजून घे, एवढा भाऊ नको होते यार. तुला मी टाकते, कॉल टाकते, नाहीतर उद्याला मॅसेज करते तू, मग त्यावेळेला मला कॉल कर. सकाळी 10-10:30ला उठते मी, ठीक आहे. आज माझं काही मार्केट नव्हतं, त्याच्यामुळं मी आता निवांत आहे बघ. आता काय सगळं शांती आहे इकडे. दिसायलाच असं तुला इकडं उघडे आहेत ते, त्याच्यामुळं दिसायलेत. आणि नंतर मयूर पण आहे, आजीबाई पण आहे, श्रद्धाताई आहेत, त्यानंतर विक्की, त्यानंतर सुरेश भाऊ, त्यानंतर बघू त्यांना नावाचं वाचवलं आहे. हां, विक्की झालं, सुरेश भाऊ झालं, आजीबाई झालीत माझी, चेतन पाटील झालेलं. त्यानंतर आमचा लाडका एक मित्र बालपणीचा केशिया, तो पण, बालाचा पण फोन आलेला, राहुल ताकसाळचा पण फोन आलेला. तर तू करून या ना, खूप काय भारी मॅसेज टाकेल आहेत भाऊ. त्यानंतर हे चालू करणं नेट खाल. पाणी खूप भारी, इकडनं डोकंच खाजवायला लागते. आंघोळ केली का केस गेल्या ते तर. तनू माझी भाची, वा छान मॅसेज केला असतो. नाही आजीजाजी म्हणजे भाऊजीने केलेला मॅसेज येते. सुहास भाऊ मोरले, भाऊ सॉरी चुकलं. होते कधी कधी चुका, होत्यात माणसाकडनं. सोशल एक्सपेरिमेंट म्हटल्यानंतर काय पण करतो आपण सोशल मीडियाला. आशिष बिरंगे, क्या बात आहे. म्हणून डोळस करणं तर बाप्पा, हा अख्खं वरदा गाजवल्यासारखंच केलं. अख्खी सावंगी हलवली. वा. झोपायचं म्हटलं होतं, पण हे मध्ये मध्ये पोट्ट्यानी काय मॅसेज टाकून ठेवलेत ना. अमोल टकले, क्या बात आहे. तू पुण्यातच सुखी राहणं, इकडं काय मग तू इकडे येऊन. क्या बात आहे मयूर. हा दुसरा आपला काय म्हणतो त्याला, सिंधी रेल्वे जवळ गाव आहे त्याचं. माझा बसस्टँडचा जीवलग मित्र आहे तो. स्लो काय चालायला पाहिजे, ते चालू करणार झाली लेख लात ना.
लाईट कर, लाईट कर. कानामध्ये बोचे घाल ना ते. तिकडं सडवायला पाहिजे होतं नागपूरला. आपण इकडं सांगलं मी इकडे. रीता, वा वा, क्या बात आहे. रीता आमची जवळपासची आहे, जाडी जुडी. तिचा पण मॅसेज आहे, काही अडचण आली की सांग काय. वा वा वा. रीता तुला नवरा ढोकतो तुला. निकिता बोडके, क्या बात. निके मी जिवंत आहे. निके काही झालं नाही मला. व्यवस्थित आहे, एकदम बढिया. सपना ओके मी. सपनाचा पण मेसेज आहे. प्रकाश सलामे, प्रकाश सलामे पण वॉय, क्या बात आहे. त्याला सर्वांचे मॅसेज दिसले. धानोऱ्यातला, नवीन गावातला मॅसेज दिसले, वर्धेतले मॅसेज दिसले, पुणे मुंबईकर त्यांचे, नागपूरचे मित्र माझे त्यांचे मॅसेज दिसायले. बाळ्यागावामध्ये मेलेत वाटते सगळे. माळेगावला आहे का तर मॅसेज नाही. सावन बाला आणि प्रकाश सलामी सोडल्यानंतर सुषमाताई लांजेवार, हां तुमचा पण मॅसेज आहे ताई. दर्शनाताई, क्या बात आहे. दर्शनाताईचा मॅसेज आहे तिथे बरोबर. तुम्हाला मॅसेज वगैरे नाही दिसणार आहे, ते मी तसं सेटिंग केलेली. सध्या लाईव्हच आहे, पण तुम्हाला ते ऑफलाईनच दिसणार आहे. लाईव्हवाला सिस्टम दिसणार असेल माझ्याकडं. अजून काय अटकलं काय रे बुवा. थांबा, स्लाईड कर ते मध्ये अटकलं. मिलियन गोत्रे. मिल्या पहिले बोलून तर शिकले का, कुठल्यासारखाच बोलतोय अजून. अरे बापरे, अक्षय भाऊ, आदरणीय सन्माननीय साहेबांचे चहिते. अक्षा ओके भाई. पक्या मध्ये मध्ये कॉल करू राहिला. पक्या तू कॉल काय करता. पक्या तू थांब ना 2 मिनटं. आता सगळे डिस्कशन करू दे मला, पाहू दे. मला डिसलाईन करता येईल. पक्या थांब. हां, श्रद्धा बनसोड कोण आहे बापाई मंदी. हां, कॅटरिंग. अरे हां, श्रद्धा ओके भाई. समीक्षा. हां, समीर जेवण वगैरे व्यवस्थित केलं मी. अरे डॉक्टर साहेब जी बरं आहेत साहेब. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही दिलेलं मेडिसिन अजूनही काम करतो. आहेत माझ्याकडं ठेवलेलं. हां, बाजूच्या डेस्कमध्ये ठेवलेले.
त्याचा स्क्रीनशॉट काढायला पाहिजे होता मी मस्त. तर स्क्रीनशॉट काढला असतं तर तुम्हाला सर्वांना समजलं असतं की नेमकं काय घडलं आहे, काही नाही. काही घडलं बिडलं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे बाबा. हम्म. रानू मी ओके आहे, काही नाही झालं तुझ्या दादाला, ठीक आहे तुझा दादा, नाही सगळं व्यवस्थित आहे. त्रिशा दादा चांगला आहे, काहीच नाही झालं दादाला, ओके आहे. चंद्रमणी नगरला येऊन भेटू. हं. मस्त वाटलं तुम्हाला एवढा लोकांचे कमेंट मेसेज येते पाहून ना, छान वाटलं, खरंच छान वाटलं. परत काहीतरी असं उपद्रव घडवावं असं वाटतं मला, कारण तुम्हा लोकांना तेव्हाच जाग येतो की आपल्यापासून कुठला माणूस गेला की त्याला एकदा मेसेज तरी करून विचारावं की तू कसा आहे, कुठे आहे, काय आहे. राईट. प्रफुल, हां प्रफुल भाई ओके, काही नाही, चुकीचं आहे ते. तू त्याला मान्यता नाही द्यायची, सरकार मान्य नाही आहे ती. ओके चला तर मग ठीक आहे. गुड नाईट एवरीवन, बाय बाय, सी यू अगेन. पुढल्या व्हिडिओमध्ये बघू ना. आता काय इथे मध्ये बसले, झोपा हो, 12 वाजले, तुम्हाला झोप नाही येत का? झोपा.